नमस्कार. आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. मी शेळके पंढरीनाथ. आज ज्याविषयी बोलायचं आहे ना, तो विषय म्हणजे एक विहीर खोदकामाचा आहे. तुम्हाला दिसून येतच असेल, विहिरीचे जे खाली पाणी दिसत आहे ना, ते त्याचा तळ आहे. ह्या विहिरीचं जे काही टार्गेट आहे ना, एक 70 फुटाचं टार्गेट आहे. 70 फूट खाली घालायचे आहे. तर एक 40 फूट ते 45 फूट JCBनं काढलेलं आहे. मोठे जे काही पोकलॅन म्हणतात ना, त्यांनी काढलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही नियोजन लागलेलं आहे, ते नियोजन असं लागलेलं आहे की तुम्हाला दाखवून देतो. हे तळ बघा. आता लगभग एक 60 फूट विहीर खाली गेलेली आहे. त्याचं नियोजन जे आहे, तर हे नियोजन आहे. हे बकेट आहे बघा. हे बकेट केवढं मोठं बकेट आहे. आणि हे क्रेन आहे. हे क्रेन आहे. ह्या क्रेनने मध्ये JCB सोडले जाते. त्या JCBद्वारे मटेरियल काढलं जातं. आता हे बघा. आता ते जे काही बालाजी पुरी म्हणून आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 97 63 14 22 51. सचिन गिरी 97 64 66 99 18. दत्त क्रेन सर्व्हिस सेंटर हे. आणि यांच्याकडे सर्व इक्विपमेंट आहे. आता हे तुम्हाला दिसून येत आहे. हे जे दिसून येत आहे ना तुम्हाला, हे जनरेटर आहे. जेणेकरून एकदा काम चालू केल्यानंतर एक 3 आठवड्यामध्ये 100 फूट विहीर खोदून देण्याचं काम यांचं आहे. हे त्यांचं बोलणं आहे. आता माझ्या गावामध्ये हे काम चालू आहे. खूप स्पीडनं काम चालू आहे. कारण याच्यावरती जे काही काम करणारे बांधव आहेत ना, हे आहेत बाहेरचे, राजस्थानचे आहेत. त्यांच्या कामाची सर्व्हिस खूप छान आहे. कारण त्यांची सर्व्हिस आम्ही प्रत्यक्षामध्ये बघितलेलं आहेत. कारण यांच्याकडे आवाजाचे ट्रॅक्टर आहेत, JCB आहेत आणि बरेच काही उपकरण आहेत. जेणेकरून कामाला सुरुवात केल्यानंतर ते कामाला खंड पडू देत नाहीत. म्हणजे काम थांबू देत नाही. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत. खूप स्पीडनं काम करतात हे. कारण यांची कामाची क्वालिटी आवडलेली आहे. काम बघितलेलं आहे. म्हणून आमच्या गावामध्ये माझ्या गावचे ग्रामस्थ मच्छिंद्र कोलपोके यांनी त्यांना गावामध्ये आणलेलं आहे. आणि कामाला सुरुवात खूप छान पद्धतीने केलेली आहे. आणि आता लगभग 5 ते 7 फूट राहिलेला आहे. आता याच्यानंतर खाली खोदायचं. आणि यांचा जो काही दर आहे, याविषयी काय मला काही कल्पना नाही, परंतु योग्य दरातच काम करतात असं त्यांनी मला म्हटलेलं आहे. तर तुम्हाला त्याच्यानंतर आवाजाचे ट्रॅक्टर वगैरे तुम्हाला मी दाखवतो. कारण क्रेन वगैरे सर्व जे आहे ब्रँडेड आहे, नवीन आहे, एकदम नवीन आहे. आता हे तुम्हाला क्रेन दिसूनच येत असेल. कारण ब्लास्टिंग केलं की आवाजाचं ट्रॅक्टर आहे, जे काही JCB आहे, छोटी JCB, ते खाली सोडली जाते. आणि त्याच्यानंतर JCBनं हे जे काही साईडला खोरे ठेवलेले आहेत ना, हे खोरे, ह्या खोऱ्यामध्ये टाकलं जाते. आणि त्याच्यानंतर क्रेनद्वारे मटेरियल वरी काढलं जातं. तुम्हाला ते JCB वगैरे मी सर्व दाखवेन. आवाजाचे ट्रॅक्टर पण दाखवेन मी तुम्हाला. आता तुम्हाला ते आवाजाचे ट्रॅक्टर वगैरे दाखवतो, JCB पण दाखवतो. हे बघा. हे त्यांच्याकडे आवाजाचे ट्रॅक्टर आहेत. सध्या या ठिकाणी 2 ट्रॅक्टर आहे. हे एक ट्रॅक्टर आहे आणि हे एक ट्रॅक्टर आहेत. हे 2 ट्रॅक्टर सध्या या ठिकाणी उभा आहेत. आणि कामाची सुरक्षितता पण खूप छान आहे. जेणेकरून खाली जे काही ज्यांचे कर्मचारी जाते त्यांच्या डोक्यावरती हेल्मेट वगैरे खूप सुरक्षितता बाळगून हे काम करतात. आता त्याच्यानंतर तुम्हाला मी याची JCB दाखवतो. तुम्हाला हे छोटीशी JCB आहे. त्याच्यामध्ये हे JCB क्रेन पकडते आणि सावकाशरित्या याला खाली सोडलं जातं. खाली सोडून जे काही मध्ये काही मटेरियल आहे, ब्लास्टिंग केल्यानंतर जे काही मटेरियल आहे, ते मटेरियल खोऱ्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यानंतर वरती काढायचं. खूप असं नियोजन खूप छान आहे. आणि कमी दिवसामध्ये विहीर कंप्लीट होते. विहीर सर्वच गोष्टी आपण वाचते. आता थोडासा पैसा जातो, परंतु आपलं काम लवकरात लवकर होतं. हे पण न्यू ब्रँड आहे. कामाबाबतीत काही संदेह नाही. खूप छान पद्धतीने काम केलं जातं. आणि काम पण आवडण्यासारखं आहे. कारण कामाची क्वालिटी आहे खूप छान आणि खूप सुंदर क्वालिटी आहे. काम खूप छान करतात आणि आवडलेलं आहे. आता ते काही त्यांचे कर्मचारी आहेत, ते सध्या त्यांचा काहीतरी स्वयंपाक चालू आहे त्यांच्याशी, त्याच्यामुळं काही बोलण्यात आलेलं नाही. परंतु कामाची खूप अशी काही छान क्वालिटी आहे.
कारण आमच्या इथे येऊन पण काही एक आठवडा झालेला आहे, 8 ते 10 दिवस झालेला आहेत. एक 25 फूट खोल खाली घातलेला आहे. वरून जे समजा 40 फूट खाली 40 फुटापेक्षा खाली घालणं थोडंसं हार्ड जातं आणि ग्राउंड फ्लोअरपासून 40-45 फुटापर्यंत थोडंसं इझी जातं. हे आपल्या सर्वांनाच माहीत असेल. त्याच्यामुळं मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो. त्यांना मी विचारलं आता, तर ते स्वयंपाक म्हटलं मी स्वयंपाक करत आहे ते. तर ते स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक झाल्यानंतर आता ते ब्लास्टिंग घेणार आहेत आणि ब्लास्टिंगच्या नंतर ते मटेरियल काढणार आहेत. एक 3 आठवडे तर लागतात एक 100 फूट विहीर खोदण्यासाठी, कारण यांच्याकडे सर्वच इक्विपमेंट आहे. आता जे समजा ग्राउंड फ्लोअरपासून सुरू करायचं तर ते 40-45 फुटापर्यंत JCBने काढते. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी तिथून JCB हलवले जाते आणि त्या ठिकाणी क्रेन आणि हे सर्व जे काही इक्विपमेंट आहे हे त्या ठिकाणी जातं. आणि ज्या ठिकाणी नवीन पॉईंट आहे त्या ठिकाणी JCB जे काही पोकलेन असतं ना ते जातं. आणि कामाची क्वालिटी छान आहे, कामाची फिनिशिंग पण खूप छान आहे. जर कुणाला नवीन असे काही विहीर घ्यावं असं वाटत असेल ना, तर मी कॉन्टॅक्ट नंबर सांगितला आहे त्या ठिकाणी, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि सविस्तर असा वृत्तांत त्यांना विचारा. ते तुम्हाला एक खूप छान पद्धतीने सांगितलं जातील. व्हिडिओ पाहून कमेंट करा, सबस्क्राईब करायला आवडलं तर लाईक करा. चूक भूल क्षमा असावी. जय हिंद, जय भारत.